नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर गुगल फॉर्मच्या मार्फत भरपूर लोकांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेले आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. गुगल फॉर्मची लिंक आपण प्रत्येक वेळेस कॅप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करत असतो. तर तुम्ही तिकडे जाऊन क्लिक करा आणि फॉर्म भरून आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि लोकांपर्यंत तुमचे अनुभव पोहोचवा. तर चला आता सुरुवात करूयात अजून एक भयानक अनुभवाची. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? सचिन सर. सध्या कुठे राहता तुम्ही? सध्या सर मी वडमुखवाडीमध्ये पुण्यामध्ये. पुण्यामध्येच राहतो. आणि यूट्यूबला भरपूर चॅनल आहेत असे मिस्टेरियस किंवा हॉरर चॅनल्स. तर तुम्हाला असं काय वाटलं की आपल्या बरोबरच अनुभव शेअर करावा म्हणून? सर कसं आहे माहिती आहे काय, मराठी माणूस आपला पुढे काहीतरी करत आहे नाही काय, लय प्लॅटफॉर्म आहे सर, मी लय स्टोरी ऐकतो नाही काय, तर मला हे जरा लय चांगली वाटली म्हणून म्हटलं चला आपले अनुभव काय ना काय शेअर करू. चांगल्या गोष्टी आहेत तुमचे विचार नाही काय, म्हणून असं वाटलं मला. तर सर कसे कसे काय काय तुमच्यासोबत अनुभव घडले होते? सर एक दोनच सर, माझ्या मित्राचे नाही का, एक गावातला आहे. तर आम्ही पहिल्यापासून सोबत राहायचो, म्हणजे लहानपणापासून बरेच दिवस, म्हणजे मग 7वीपर्यंत आमचं चालू नाही का. तर म्हणजे लहानपणीचे? लहानपणापासून मित्र, म्हणजे पहिल्या वर्गापासून सोबत. तर काय आलं सर, 7व्या वर्गामध्ये होतो. शनिवार दिवस होता, मला वाटतं गावामुळे का पौर्णिमाच होती त्या दिवशी. सकाळची शाळा सर, 5 किलोमीटर गाव आहे. त्या गावात येणं जाणं, म्हणजे शाळा शिकायला त्या गावात पैदल जावं लागते. दुसऱ्या गावात जावं? दुसऱ्या गावात जावं लागते सर, 5 किलोमीटर. नंतर सर रोजची रनिंग आपली सहायनं येणं जाणं पायी? हा पायी. तर शनिवारचा दिवस होता सर, तो त्या दिवशी जरा मी पुढे गेलो दुसऱ्या मित्रांसोबत. हा जरा जवळचा होता पण मी दुसऱ्यांसोबत गेलो, यायला जरा उशीर झाला. तर गेलो सर, हा मागणं आला. ह्याता याचं काय झालं याचं याला माहिती नाही काय. आम्ही गेलो शाळेत, सुट्टी गिट्टी झाली तिकून. याच्या वेळेस काय आलं सर, एक गावाची बाउंड्री, तिथं वेताळ बाबा म्हणून एक मंदिर आहे, म्हणजे बाउंड्री म्हणतात ते. तिथं दर्शन केलं की आपल्या गावाच्या दिशेने चालले. तर त्याच्या पुढे गेलो सर थोडं. आता नेहमी करता यायला मारणं सर, एकदम सायलेंट पोरगं सर, काहीच नाही केलं असं, एकदम सायलेंट. रोज मारणं हे रोजच आमचं. चिडवणं, टिंगल टावळकी करणं जाणं सर. एक त्या दिवशी काय आलं, तो लो रागाच होता. तर मी मारलं सर त्याला, इथं मारलं नाही काय. मारताबरोबर सर त्याने डायरेक्ट गोटी उचलले. काय उचलला? दगड? हां, गोटी. मग आता तुमच्या इकडे त्याला दगड म्हणता, आम्ही आता गोटी उचलले सर. लागला सर ना मागं, कमसे कम 2 किलोमीटर सर. कंटिन्यू पडत होता? कंटिन्यू पडत होता सर. किती पळव सर. शेवटी ते गाव, म्हणजे आता वावरातले जे माणसं असतात ना, त्यांच्याजवळ गेलो, आबा 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 आबा, पहा आम्हाला मारवाला, पहा आम्हाला मारवाला. त्यानं मग त्याला जरा तो भेला की काय त्याचं, मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर सर दुपारून, आता उद्याचा रविवार आहे म्हटलं, तर चांगला चला नदीत मासोळ्या पकडायला नाही काय. मासोळ्या पकडायला गेलो सर, तर याला आवाज दिला, सर रे चलतं काय. तर म्हणे तो काही बोललाच नाही सर. त्याच्या घरी गेलं, बोललाच नाही. त्याच्यानंतर आम्ही मित्र सर्व चालले गेलो मासोळ्या गिसोळ्या पकडल्या. संध्याकाळी आलो सर, याच्या घराजवळ गर्दी दिसली. त्याच्या घराजवळ काय माहीत काय झालं. त्याच्या घराजवळ गर्दी दिसली, तर मग मी घरी गेलो. आईजवळ मासोळ्या देऊन दिल्या. याच्या घरी, म्हणजे आता गर्दी म्हटल्यानंतर मित्राच्या घरी काय झालं बा, पाहायला जा. तो सरायला बांधलं होतं. काय बांधलं होतं? हातपाय बांधले होते पूर्ण. त्याला? हां, बांधलं होतं सर. कुणी बांधलं होतं? त्या घरच्यांनी काही केलं असेल. आता मी तर नदीत होतो ना, मला थोडी ना माहीत काय झालं. घराच्या आतमध्ये बांधलं होतं का? हां, तो लोकांची गर्दी पण आम्ही गेलो पाहायला, वा काय झालं घरी. कशाला बांधलं होतं? आणि बाजीला सर. बाज म्हणजे ते खाटाला? हां, खाट तुमच्याकडे खाट बांधते, म्हणजे 4 पायी? हां. तर ते बांधलं होतं सर. तो पाहिलं सर, तो एवढा रागाचा पाहायचा होता मला, तूच असतो असं म्हणत तुम्हाला? हां. घरातलं जाऊ दे, काय आपल्या मारावं लागते. घरी आलो, आबाजीला सांगितलं. आता आमच्या घरी कसं आहे सर, आमच्या घरी जादू टोना हे आमच्या आबाला सिद्धी होती. तर आमच्या आबा कालीच भेट नाही, कालीच नाही. कोणी किती काही करणारा असला किंवा घरच्यावर जर केलं तर काही आमचं म्हणजे बालवाखा कोणी करू शकत नाही, एवढी त्याची सिद्धी होती सर. तर आबाला सांगितलं असं, म्हटलं मग मित्राला असंच झालं, त्याला काहीतरी लागलं वाटते. नाही, मग गेले आबा, पाहिलं, त्याने पाणी दिलं सर, तो थोडा पुरता शांत झाला.
मग आता शांत झाल्यावर त्या घरच्यांनी ते काय केलं, ते इथं चुकले घरचे. त्याने काय केलं, त्याला सोडलं, गणेश सोडून टाकलं. त्याला सोडलं सर, तो डायरेक्ट गेला सर तिथं स्पॉटवरती, ज्याला जिथं लागलं ना त्या स्पॉटवरती. किती वाजता? रात्री 12 वाजता. अच्छा. घरच्याला माहीतच नाही, हा 12 वाजता गेला होता. त्याचे बाबा लगेला बाहेर निघाले असतील, तेव्हा दिसलं की बा कुठे गेला. तर पाहिलं सर, नाही आहे गावात, पूर्ण गावात. आता छोटंसं गाव आहे सर, एक आवाज कधी पूर्ण गाव जागर होतं. ते लहान गाव आहे आमचं. तर काय झालं काय झालं काय झालं दिसत आहे, गणेश नाही दिसत आहे. तर गेले पाहायला गेले. तर मग आमच्या गाव म्हणजे आता कोणी येणं जाणं करते ना, बाहेर गावाला दवाखान्यात जावं लागते. तर एखादी दिसला असेल कोणाला, तर सांगितलं की बा इकडे तुझा पोरगा जाताना दिसला, गड्या पाय. गेला पाय. मग आम्ही पुरं गाव गेलो सर. बॅटरी कोणी कंदील, त्या कंदील बॅटरी काही एवढ्या नव्हत्या, लोक कंदीलच होते. तर गेलो पाय. म्हणजे मी तर काय गेलो, बाबा गेलते. तर हा सर उलटा त्या झाडावर लटकेल होता. बापरे. हा आंब्याचं झाड होतं, त्याला उलटा लटकेल होता. उलटा लटकेल होता. तर अर्धे म्हणजे असे पाय वरती होतं आणि डोकं खाली होतं. सर डोकं खाली सर. असं खोड्यावर होता का फांदीवर होता तो? फांदी सर, समजा अशी फांदी असते ना झाडाची, झाडाचं पान, ज्या फांदीला ज्या माणसानं फाशी गेली होती ना, त्या फांदीला हा उलटा लटकेल होता. मग ज्याला भेव लागला त्याला लागला समजा. जे मध आले होते त्याला उतरवलं. असं पण काही आमच्या गावात सर असं आहे, नाही त्यात 50% तरी लोक, 50 म्हणजे 100पैकी 50 लोकांची तरी जादू येते सर, आपापल्या परीनं. नाही आमच्या गावात एवढं आहे सर. जादू म्हणजे करणी वगैरे? हा करणे वगैरे सर. चालत्या लोक, तुम्ही जर आमच्या गावात राहिले ना, तुम्हाला काही पण करू शकता अशात लोक लय. मग असं झालं सर, खाली काढले त्याला? खाली काढलं, गावात आणलं. तर आता त्याच्या काकाचं आणि आमच्या घरच्याचं जरा भांडण होईल होतं. त्याच्यानं आमच्या ह्याच्यात काही त्यांनी इंटरेस्ट काही घेतला नाही. आणि या लोकांचं कसं असते, शिद्धपूर ज्याला असते ना, त्याला काही मानदान पाहिजे नसते, फक्त असं बोलावणं पाहिजे की बस चल आमच्या घरी. ते स्वतःहून नाही करू शकत सर, तेवढं त्याचं एक विषय आहे. ते स्वतःहून नाही जात, त्याला म्हणा लागते चाल आमच्या घरी, पाय बा आमच्या पोराला काय झालं. तर तेव्हा होऊ शकते काय ना काही. तर सर याने काही म्हटलं नाही, याने बाहेरून एक माणूस आणला आणि त्याचा इलाज केला सर. तो इलाज केला. त्या 15 ते 20 दिवस जरा बरं वाटलं त्याला धागे दोरे सारं बांधलं. तर नंतर सर तो कधी गळफास घ्यायला पाहत होता, नाही का, कोणाले नाही तो गोटेच मारत होता. लहान लहान लेकराले दांडे तुमच्याकडे आहे, म्हणजे वेड्यासारखं बघत होता, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं. तसं झालं सर. शेवटी लय इलाज केलं सर, त्याचं काही मेळ जमला नाही. आता लय लोकांनी फोर्स केला की बा तू एक बार जाऊन पाय यायच्या घरी, यायला सांग काय होते तर पाय. तुम्हाला सांगितलं का? नाही, गावातले लोक त्याच्या बाबाले काकाले सांगत होते, एक बार यायचे जोडून अनुभव घे. तर घेतला सर. आले ते भाऊ, म्हणजे आमच्या आबाले आम्ही बाबा म्हणतो, आमच्या आबाला बाबा म्हणतो. बाबाकडे आले सर. लगे काही सांगितलं बा. मग माझ्या बाबानं, अरे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं कुकडे जाऊ नका, फक्त तुम्हाला असं आहे की बाहेरचं जरा लय हे होते. तर भावाने सर केलं सर, सर्व झालं. पण आता जरा बरा आहे तो, पण काही टाईमले काही सांगता नाही सर, त्याला येते अजून पण. अच्छा. हां, अंगामध्ये येते सर. मग ते कळलं का कोण होतं? कळलं सर, पण ते कसं आहे आता ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, कारण की ते फाशीचे तिथपर्यंत सांगू शकतो, पण ते काहून घेतली कशाबद्दल घेतली हे नाही सांगू शकत, कारण की ते मोठं मॅटर आहे सर त्याच्यानं. अच्छा. मग अजून ते आहेत का गेलेत? नाही आहे सर, अजून पण तुमच्या मित्राला त्रास देतात ते? तर देते सर. ते कसं आहे, ते त्याच्या गळ्यामध्ये धागा दिला होता. तर काय बाय चान्स आपण आता आमच्या गावामध्ये कसं सर, कामाला गेल्याशिवाय काही हे नाही ना, कामाला नाही गेलो तर कसं काय जमणार, पैसे कुठून येणार सर. मग तुम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी, कुठल्या चांगल्या ठिकाणी दाखवलं नाही का ते काढण्यासाठी? सर त्याचं कसं आहे, तो स्पॉटच सर असा आहे, झाले एक बार लागला ना, माझे आबा सांगून गेले सर. आता माझे आबा नाही राहिले, आबा सांगून गेले. तो स्पॉटच असा आहे सर की तिथं कोणी एक बार त्याला पोझिशन झालं ना सर, तर तो आयुष्यभर सर तो राहायचेच सर त्याच्यासोबत. लय आबाने जर लय प्रयत्न केलं, माया म्हणजे लय अनुभव सांगतो, तुम्हाला आवाज लय सिद्ध होती. हॉस्पिटल वगैरे मध्ये घेऊन गेले का त्यांना?
दाखवलं का हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्ये जायचं कामच नाही सर, कारण की आम्हाला आमच्या गावात माहीत आहे कोणाला काय बाधा होते तर. अच्छा. हां, म्हणजे असं जायचं कामच नाही पडत ना. आणि हा किती वेळापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या? किती दिवस किंवा किती वर्ष चालू होते हे सगळं हा चालला सर तरी 3 वर्ष कंटिन्यू? कंटिन्यू. म्हणजे असा उठून जायचा, मग डबल वापस आणायला दिलं गावात, मग की कोणी बाहेरून बोलायचे, मग बाबाला बोलवायचे, असं चालूच होतं सर त्याचं. तुम्ही म्हणले की ते त्रास द्यायचा, म्हणजे दगड मारणं किंवा लहान मुलांच्या मागं लागायचा. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय त्रास द्यायचा तो? तो काहीच नाही सर, फक्त असं त्रासच द्यायचा. नंतर काय तर काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. तो फाशी जी घेतली ना, तर फाशी असे यान झाली सर. तो जो माणूस होता तो माझाच होता. नाही काय माझाच होता, आणि त्यानं काहीतरी बाहेर गावले बैल चोरी केली ते. बैल? हां, बैल चोरी केले तर असा मालका नजरेत आला. तर मग त्याला त्या पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, की साला आपण काय करून बसलो. म्हणजे स्वतःच्या नजरेत उतरला. तर मग त्यानं फाशी घेतली. अच्छा. याच्या थ्रू काहीतरी सांगायचा प्रयत्न करत, पण याचं कोणी ऐकायला तयार नाही. शब्द काय असायचे तरी? मी त्याला बघितलं तर तो मला असं मा अनुभव वाटते. माझ्या बाबाला सांगितलं की बाबा हे असं असं होऊ शकते काय, तर बाबा म्हणतो तो सांगायला पाहिजे, पण तो आपल्या हेच नाही, याच्या घरचेच जर काही समजा करून नाही राहिले तर आपण करतं काय. सिरियसली घेत नव्हते त्याच्या घरातले, म्हणजे विश्वास नव्हता ठेवत त्या गोष्टी? नाही ना, लागेला हे साऱ्या गावाला माहीत आहे, त्याच्या घरचेला माहीत आहे, पण तो जे बोलत होता ते कुणी ऐकत नव्हतं. काय पण थोडं तरी काय तुम्हाला लक्षात आहे काय त्याचे शब्द होते, काय होते? तो फक्त एकच म्हणे, सर माई याच्यात चूक नाही, मला लय म्हणजे असं पश्चाताप होत आहे, मी जे केलं त्याचा लय पश्चाताप होतो, असं काहीतरी बोलत होतं. हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हटलं होतं ना अजून एक अनुभव, तो काय होता अनुभव? तुमच्या मित्राचा होता ना तो पण? मित्राचा होता सर, कॉलेज टाईमचा. अकोटला शाळेत शिकलो, म्हणजे कॉलेजला होतो. कुठे? अकोट. अकोल्यामध्येच? नाही, अकोट अकोला जिल्हा आहे, अकोट तालुका. अच्छा. हां, तिथून मग विदर्भामध्येच? विदर्भामध्येच आहे सर. काय आलं, आम्ही रूम केली. सॉरी, अगोदर आम्ही कॉलेजला गेलो, ॲडमिशन घेतली. तिथं मग सरांना विचारलं बा रूम करायची आहे, कोणी रूम पार्टनर भेटेन काय. गेले, आता सरांजवळूनच सल्ला घ्यायला लागेल ना, तर तिथं ओळखीचं तर कोणी नाही. तर त्याने सांगितलं बा हाय, तर त्याने सांगितलं नाही याच्यासोबत तू रूम शेअर कर. नाही ठीक आहे सर. गेलो आम्ही, रूम बघितली सर. ॲडव्हान्स वगैरे सर्व दिला, फक्त एवढं की ते रूमचे जे ओनर होते ते तिथं नाही राहत होते अकोटमध्ये, ते दुसरीकडे राहत होते, म्हणजे अकोट सोडून राहत होते. त्याला पैसे द्यायचे ठीक, मनी ऑर्डर करायला लागत नाही तर काय, किंवा त्याच्या जोडचे जे जुने भाडेकरू आहेत त्याच्याजवळ द्यायला लागायचं. ॲडव्हान्स दिला सर. तो त्याच्या घरी गेला, मी माझ्या घरी आलो, आणि भांडे वगैरे आपलं स्टोव घेऊन रूममध्ये गेलो. म्हणजे बॅचलर राहिला? बॅचलर सगळं सर. तर ज्यावेळेस आम्ही रूम केली ना सर, तिथे असं वाटतं की बा इथं स्टोव पेटवत असतील, तर असं नाही काय आपल्या याच्यासारखं काळूकसारखं, असे आकृतीसारखी आकृती, पण अशी काही एवढी जशी जशी ओळखू येत नव्हती. एकटक जर पाहिलं तर तो ओळखू येत होती की बा इथं काहीतरी आहे. कुठे दिसायची आणि ती? भीतीला सर. कुठे पण एक्झॅक्टली? हॉल, किचन? नाही सर, छोटीच रूम होती, म्हणजे 10 बाय 10ची. किचन काही नाही, एकच सिंगल? एकच सिंगल रूम. तिथं स्टोन, तिथं आपली बाज. पण ते कोणाकोणाला दिसायची ती? दोघांना पण दिसायची सर, असं काही नाही, म्हणजे असं प्रॉपर दिसायचं. तर असं झालं सर, कॉलेज झालं चालू कंटिन्यू. त्या आम्हाला एक रहमान किडा असा सर, आणि तिचे काळा आहे ना, तो डोक्याला लावून जायचं. आणि ते कुठून काढायचे, म्हणजे कुठून टिक्का लावायचा तुम्ही तो? त्याचं ते काळूक जे होतं ना, अच्छा. ते आम्हाला वाटलं स्टोच आहे. अच्छा. तर मग भाईगिरी म्हणून काहीतरी वेगळं म्हणून कॉलेज टिक्का लावून जायचं, नाही काय, सायकलवरती. तर दरवेळेस सर काय ना काय व्हायचं. पहिले आले एक तो डुक्कर धौस मारून घ्यायचं, पहिल्यांदा पडलो. कुठं? कॉलेजला जाताना? ना, कॉलेजला जाताना. आता असं वाटलं बा आलाशी पळ मारलीशी धौस. गेलो कॉलेजला, दुसऱ्या रोजी डबल लावून गेलो, परत टिक्कल लावला? हा, परत टिक्का. सकाळी तयारी केली आपली कॉलेजची, चालले, डबल टिक्का लावला, चाललो रोडनं. मोटरसायकल आली, दिलं उडू दोघाली.
काही ऐपरी साईडनंच होतो दळूड. काय तुम्ही चालत होते ना? नाही नाही, सायकलवरती. अच्छा, सायकलवर. हा, तो चालवत होता, मी मागं बसेल होतो. कारण की गाडी घ्यायची सर नाही होत, तर सायकलवरती येणं जाणं. मोटरसायकलवाला दिलं उडून, हे हात पाया लागलं. जाऊ दे म्हटलं. मग सर असं करता करता झाले आम्हाला 2 महिने त्या रूममध्ये. 2 महिने आम्हाला काही आठवलं नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर हा आता काय म्हणे, मी राशन घेऊन येतो घरून. राशन ते भेटतं सरकारी. हा म्हणे मी राशन घेऊन येतो घरनं. हा घरून. तू थांब म्हणे रूमवर. म्हटलं ठीक आहे भाऊ, तू जाय म्हटलं घरी. हा राशन घ्यायला घरी गेला आणि तिथून मामाचं गाव आहे 5 किलोमीटर. तर मी माझ्या मामाच्या घरी गेलो. म्हटलं हा काही आज येणार नाही, आपण एकटं राहून काय फायदा, आपण आपल्या मामाच्या घरी जाऊ. मी मामाच्या घरी गेलो. तर विषय असा झाला सर, हा त्याच दिवशी वापस आला. हा या सांगितलं होतं मला की बा मी येणार नाही आज, पण हा वापस आला त्याच दिवशी. गेला त्याच दिवशी, वापस आला संध्याकाळी. त्या दिवशी सर भर अमावस्या होती, रात्री अमावस्या होती. तर हा रूममध्ये राहिला सर. याला काय दिसलं काय नाही याचं पापून यायला माहीत. हा झाला मॅटासारखा सर. शाळेत कसा गेला असेल तर माहिती आहे का, जे रात्री कपडे घालवले होते ते शाळेत म्हणजे कॉलेजला गेले. साडीचा ड्रेस नव्हता घातला? नाही नाही, तसंच गेला नाही, आंघोळ नाही, काही नाही, काही. तर शाळेत गेला. मग सरांनी त्याच्या घरी फोन केला. सरांनी फोन केला आणि त्याला त्याचे भाऊ घेऊन गेला त्याच्या घरी. मग ते दुसऱ्या दिवशी मी वापस आलो. मग मी त्या आधी शाळेत का गेलो नाही, मी डायरेक्ट रूमवरती गेलो. पाहिलं राशन येलं होतं. म्हणलो हा कॉलेजला गेला असेल, आपण काय. मी बसलो घरी बसतो. संध्याकाळ झाली, आम्ही आलाच नाही. आता त्याचा बाजूला काही मोबाईल नव्हता की व्हायला फोन करून विचारू का रे बा कुठं आहेस. बरोबर. तो म्हटलं चला, मी रूममध्ये आराम करत होतो. म्हटलं दोघे हा काही आता घरीच गेला वाटते, यांना राशन आणून दिलं असेल, हा घरी चालला गेला असेल. काहून की आकोटून त्याचं गाव जवळच होतं आणि त्याला या जायला अपडाऊन करायला जरा भारी जात होतं, म्हणून तो माझं रूम शेअर केला. तर मी सर असं मस्त झोपलो जातो. स्वयंपाक केला, झोपलो. झोपल्यानंतर सर तुम्हाला खोटं वाटेल, मला जी बाज आहे ना सर, पक्की स्लिमच्या जवळ. बापरे, म्हणजे जी 4 पाय आहेत त्या कशी उचलले गेली डायरेक्ट सिलिंगच्या जवळ. तर एकदम माझे डोळे उघडले. बघितलं तर सालं आपण पागल तर नाही झालं. मी सर हाताला चिमटा घेतला, मी खाली पाहिलं सर. माझी शपथ खाली पाहिलं सर, असला आपटलो सर, एकदम जमीन आपटलो. आणि हा जो हात आहे ना सर, हा पूर्ण हात असा ते याच्यामध्ये चालला सर. त्याला आम्ही आळं म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. त्या आळ्यामध्ये गेला सर, तर अजूनही दुखते हात. तर मग मी इथलं जाऊ दे, आपला भात झाला असेल. मी डबल झोपलो सर. तर छातीवर जर असं येऊन बसलं सर की पुरा दम घुटून राहिला, म्हणजे असं जीव जायला आला की आता जीव जाते. बजरंगबलीचं नाव घेतलं, गळा फेरला, ते छात्यावरचं पडलं. तसं रूमच्या बाहेर आलो, बाहेरून बसलो. तर तिथे एक झाडणारी म्हणजे झाडूवाली बाई येत होती. तर त्या बाईला माहीत होतं का काय माहिती, तिला माहीत. तर त्या ना सर 4 वाजता जाणून चक्कर मारायला आली. कारण की रातभर माझा बहुतेक का आवाज निघत होता की का मला काही एवढं माहीत नाही, पण असं वाटतं की ते आवाज यायचे आणि ते वरती आले, पण ते रात्रीने आले. पायटी 4 वाजता आली सर. तिनं जसं सर मला धक्का लावला, डायरेक्ट मी तिला म्हणजे आईसारखं पुरून मिठू मारलं, मोठं जोर आलं सर. मला वाटून काळा. मग म्हटलं त्या बाईनं मला घरी नेलं, चहा घी केला. ते म्हणे आम्ही तुला अगोदरच सांगत होतो की आजचे दिवस तू रूममध्ये झोपू नको, तू घरी जा. ते का असे म्हणले होते? का तिच्या अगोदर सर होईल होतं सर असं काहीतरी, म्हणून त्याला अनुभव. ते म्हणून आमची काही हिंमत तुला पुरली नाही सांगायला, कारण की तुला राहा लागते. तर तुला रूम मालकाला फोन केला असतं, सांगितलं असतं की बा तुमचे भाडेकरी आम्हाला असे सांगू राहिले. त्याच्यानं त्यानं काही सांगितलं नाही. मग तसंच मी घरी आलो. बाबाला अगोदर सांगितलं की बा असं झालं. बाबानं पाणी गिनी देऊन मी जरा फ्रेश झालो. पण माझ्या मित्र आहे ना सर, त्याला जरा बाधा अलग झाली ती. तर त्यानंतर डबल कॉलेजला गेलो.
ते जे आकृती येते ना सर, असं वाजेवर झोपलं ना सर, असं जर टक पाहिलं ना तर ते असे हालताना दिसे, हालताना, जिवंत हा जिवंत सारखी. आता मी म्हणून एक तर आपले डोळे हालत असतील किंवा आपल्याच डोळ्यात काही ते येऊ कारण एक टक्के एका गोष्टीकडे बघितली की असं वाटतं ते हलते. शकते. तर मी असं केलं आणि थोडं असं इकडं पाहिलं ना तर ते असं सरकल्यासारखं वाटायचं. आपलं काय झालं, हे असं कोण होते डबल. म्हटलं पाहूचा त्याच्या इकडं बरं काय होते. तर तसं बाबानं सौरव हे दिलता, धागा इगा दिलता, अजूनही पण धागा आहे बाबाच्या हातचा, धागा इगा दिलता. तो त्याच्यानं काही ते मार काही हे झालं नाही, म्हणजे डबल जे मला जे घडलं होतं तेवढं डबल काही झालं नाही, किंवा ते होऊ शकते ते त्याची काही हिंमत पुरली नशी माझ्याजवळ याची. तर त्याच्यानं मी मग असं शाळेत कॉलेजला गेलो तर सर म्हणतात का रे फोन नाही आला. अरे मला काय माहिती, तुम्हाला माहिती, फोन करा त्याला. फोन केला तर त्याचा भाऊ म्हणे सर मी तुम्हाला भेटायला येत आहे. मला त्याचा भाऊ भेटायला आला, ते आता रूम पार्टनर मी आहे ना त्याचा. तर तो मलाच यार ना ते कार बा काय झालं. तर त्यानं विचारलं सचिन भाऊ काय झालं, आपला गडी कोण असं करते. म्हटलं आता जो लहान भाऊ असते ना आमच्या इकडे त्याला गडी भाऊ म्हणतात. तर गड्याला काय झालं. म्हटलं कसं आहे, म्हटलं गळा मला तर माहीत नाही, मी गेलो तर गावले, हा आलता म्हटलं घरी. नंतर म्हटलं हा घरी आला तर मी मामाच्या घरी गेलो. मामाच्या घरी गेल्यानंतर म्हटलं हा रूममध्ये आलं, याचं याला माहीत काय झालं. तर नाही म्हणे त्याचं काही पोरीचं चक्कर, आता कसं त्या पागल होतात ना लेकरं पोरीच्या चक्करमध्ये. तर त्या विचार यार पुरीचा चक्कर आहे का. म्हटलं पुरीचा चक्कर असतं तर काय ना काही माहीत असतं, कारण की रूम 6 महिने झाले सारखे सोबत माहीत तर असतं की नाही काय ना काही. म्हटलं नाही पोरीचं यातलं काही लफडा तर काही नाही. म्हटलं नाही म्हणे काय ना काही अशी म्हणे पागलसारखा कुराला, आपण विचार तुला काही सांगितलं का. म्हटलं नाही. मग मी सरांना सांगितलं, म्हटलं सर त्या रूममध्ये की नाही असं काहीतरी मला सर असा अनुभव आला की माझ्या छातीवर काहीतरी बसलं, माझी बास सिलिंगली टेकली. तर सर काय म्हणता, अरे या काळात कुठे भूत असतात काय, तो पुऱ्या काळात जगू राहिला. शेवटी सर ज्याला घडते त्याचं त्याला माहीत असतं ना. विश्वास नाही ठेवला त्याने. नाही विश्वास ठेवत सर कोणी, लवकर नाही ठेवत, लवकर म्हणजे ठेवतच नसतं. तर मी म्हटलं जो ते काही सांगून काही फायदा नाही, ज्याला घडते त्याला माहीत आहे. तो मी म्हटलं चाल बा तो भावाच्या भेटीला येतो. तिथून सर 18 किलोमीटर आहे त्याचं गावाचं नाव नाही सांगत. तिथून गेलो बघितलं सर, त्याने सर मग पूर्ण बांधलेलं होतं. त्याला पण बांधलेलं होतं सर, रस्सीनं बांधलेलं होतं चांगल्या जाळ्या. तो अगोदर तो नॉर्मल बोलला सर, पायनं सचिन मला बांधलं, पायनं सचिन मला बांधलं असं बोलत होता सर. जवळजवळ जात गेलो सर त्याच्या म्हणजे सर 5-1 मीटरवर, 5 फुटावर 5-1 मीटरवर गेलो. तो तू जास्तो मी तुझ्यासाठी चालतो डायरेक्ट. असं का बोलला बंधू. काय माहिती सर, तू जास्तो मी तुझ्यासाठी चालतो. आता विश्वास झाला सर, ते मला जर वाटतं ते काळजी आहे ना, आम्ही दोघे लावत होतो नाही का, पण हा चांगल्या भावनेने लावत होता पवन, आम्ही ते शिव्यातून लावत होतो. विश्वास झाला मला असं वाटते आपण त्याला छाडलं म्हणून. तर सर ते झालं, मी घरी आलो. मग रूममध्ये जायची हिंमत काही झाली नाही. घरी आलो, बाबाला सांगितलं ना, बाबा असं झालं त्या दोस्ताले. म्हटलं बाबाने तुला धागा दिला ना, काहीच होत नाही, आपलं कुलदेव जवळ आहे ना, आपले कुलदेव देवी म्हणजे तुला काहीच होऊ देणार नाही, तू जा. ठीक आहे वाटलं बा, परीक्षा जवळ होती, रूम सोडा तर समजा ॲडव्हान्स वापस नाही देत ना सर, एकदम मधात रूम सोडली की. तर नाही ना जावं लागलं सर, तिथं मजबुरीने जावं लागलं त्या रूममध्ये. तर मी ज्या बाईने मला चहा दिलता, पाणी पाजलं होतं, त्या काकूला मी डबल विचारलं, म्हटलं काकू तुम्हाला तुमच्या पोराची शपथ खरं खरं सांगा फक्त या रूममध्ये काय. तर ते काकू सांगायला तयारच नव्हते, पण ते पोराची शपथ दिले ना, तर त्याच्यानं ते काकू म्हणतात तुला सांगतो या रूममध्ये पहिले डी एड करतात ना, काही शिक्षण आहे डी एड आपल्या शिक्षक लोकांचं, डी एड हां. तर तसला एक पोरगा म्हणजे विद्यार्थी राहत होता. तो काय आलं माहिती काय, तर काही
झालं लपडा सर पोरीसोबत, त्यानं जाळून घेतलं सर त्या रूमने. अच्छा, हे आम्हाला नंतर माहीत पडलं. म्हणून ते तुम्हाला अकुरेट जायला दिसायचं. तर ज्यावेळेस तो जळला ना सर, तर तो त्या भीतीला चिपकला होता. जिकडे तुम्हाला ते दिसायचं ते. हां, तो भीतीला चिपकला होता. तो 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 त्याची आकृती सर होती ती. किती दिवस चालू होते? सर तरी आम्ही 6 महिने राहिलो सर त्या रूममध्ये. पण असा काही 2-3 महिने तर नॉर्मल गेले आमचे, पण 4थ्या-5व्या महिन्यापासून जरा अनुभव कळत आहे. कधी डुक्कर वाढत होतं, कुत्रं मागं लागत होतं. म्हणजे त्याची पॉवर हळूहळू वाढत. हा हळूहळू वाढत होती. मग आता तुमचा मित्र कसा आहे तो? पण सर कसं आहे, ज्यावेळेस मी पाहिलं होतं तो पागल झाला पूर्ण. घरच्यानं पण पागल म्हणून घोषित केला होता. त्या बात सांगितलं होतं मी, किंवा तू एक बार बाबाला दाखव म्हणजे होऊ शकते जो काही ना काही. पण ते आजकाल सर लोक विश्वास नाही ठेवत ना. पण त्याची इकडे पण सर हात जादू ठेवून असं काही नाही. पहाडी भागातलं तर ते. मग आता परिस्थिती काय? सर आता कॉन्टॅक्टमध्येच नाही आहे मी. अच्छा, किती वर्ष आलं कॉन्टॅक्टमध्ये नाही? तरी जवळपास 7 ते 8 वर्ष झाली बापरे. कॉन्टॅक्टमध्ये नाही. कारण कॉन्टॅक्ट यासाठी सोडला, कारण की माझ्या बाबा आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं तू याच्यासोबत जास्त राहू नको, कारण की हा कोणाही धागा तोडू शकते. तू हे होऊन त्याच्यानं त्या कॉन्टॅक्टच बंद केला, म्हणजे कॉलेजच बंद केलं. पास हा का नापास हे पण जाऊन बघितलं नाही सर, म्हणजे अकोटात दिलं सोडून. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हे होते सचिन सरांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हिंदी चॅनलला तुम्ही खूप खतरनाक रिस्पॉन्स देत आहात, असाच रिस्पॉन्स द्या. आणि जर कोणी हिंदी चॅनल बघितला नसेल तर आपण त्याची लिंक दरवेळेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असतो. हिंदी चॅनलही तुम्ही जाऊन बघा, त्याच्यामध्येही खूप इंटरेस्टिंग आपले अनुभव असतात. लोक खूप चांगल्या प्रकारे अनुभव तिकडेही शेअर करतात. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.